भाषा आपल्या बाजूनी पडतायत की रे. काय पण बेस्ट आयडिया दिलीस तू. नरसिंह साहेबांचा सगळा डावच उधळून लावलास पार. काय बोललीस त्यांना? मी सरळ जाऊन त्यांना सांगितलं की हे जे काय तुम्ही घरात राहायचं बोलताय ना ते मला स्टॅम्प पेपरवर लिहून पाहिजे बस. क्या बात है. बेस्ट केलं एकदम. पण चेहरा जास्तच खुललाय. काहीतरी वेगळं कारण आहे. तसं नाही. आता नरसिंह साहेबांना गंडवायची आयडिया तू दिलीस. आत्याबाईला गंडवायची आयडिया आईल्याताईंनी दिली ना. पर घोड्यावर बसून आले म्हातारीला. अरे वा क्या बात आहे. म्हणजे ती हड आता म्हातारीच्या मानगडीवर बसली म्हणायची. बेस बेस. आता एक करायचं, म्हातारीला घोड्यावरून उतरूच द्यायचं नाही. आता काय होईल, नरसिंह साहेबाच्या लग्नाच्या आधी आपल्या दोघांची वरात काढतील किल्लेदार. त्या घोड्याला इतका खरारा करायचा, इतका खरारा करायचा की म्हातारीचा नरसिंह साहेबावर कायम दरार राहायला पाहिजे. नाही तर आहे गाडवावरून धिंड आपल्या दोघांची. तू नको काळजी करू, मी करते सगळं व्यवस्थित. म्हातारीचा लगाम आता आपल्याच हातात आहे. पाहिजे तसं नाचवता येईल तिला. आणि घरातल्या कुणाचं बी लक्ष नाही आपल्याकडं. सगळे गुंतलेत आपापल्या कामात. त्याच्यामुळे आपल्याला आपली कामं व्यवस्थित करता येणार आहेत बघ. त्याच्यामुळं का ना आता ह्याच्या पुढं आपला कायमचा पत्ता मुक्काम पोस्ट किल्लेदारांचं घर. शाबास ग माझे ताये. पण एक ध्यानात ठेव, नरसिंह साहेबाचं लगीन होणार म्हणून तू गुडघ्याला भाषण बांधू नको. तू जी आग लावलीस ना त्या आगीत सतत तेल होत राहा. बरोबर त्या अतृप्त आत्म्याला आई लगे दोघी म्हणून इतकं तेल घाला, इतकं तेल घाला की अशी आग भडकली पाहिजे की तो नरसिंहराव बोल्यावर चढलाच पाहिजे. आपण फक्त उभं राहायचं, तमाशा बघत आणि अक्षता टाकत. शुभमंगल सावधान. झोपली का माऊ? आत्ताच. अमृता दिल्लीला फोन करणार होती. कुठले तरी डॉक्टर होते ना आत्याबाईंसाठी, त्यांनी केला का फोन? हो फोन केला होता तिने, पण ते डॉक्टर भारताबाहेर आहेत. 2-3 दिवसांनी येणार आहेत म्हणालेत. आणि आत्याबाईला दिल्लीला नेण्याच्या व्यवस्थेबद्दल सुद्धा बोलत होती ती. मग काय म्हणाले ते? जितक्या लवकर आत्याबाईंना दिल्लीला घेऊन जाता येईल ना तितकं चांगलं आहे. म्हणजे कसं लवकरात लवकर उपचार सुरू झालेले चांगले ना. तुम्ही आणि मी गेलो तरी चालण्यासारखं आहे ना, म्हणजे पुरेच आहे ना. किंवा एक काम करूया, मी थांबते इकडे, सुमी आणि अमृता मिळून जा, पण लवकरात लवकर त्यांना तिकडे घेऊन जा. काय झालं? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? आत्याबाईला दिल्लीला नाही नेता येणार. का? डॉक्टर नाही म्हणाले का? नाही, अमृताशी बोलल्यानंतर मी आत्याबाईशी बोललो. तिला सांगितलं की दिल्लीला एक चांगले डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे चेकिंगसाठी. तर ती नाही म्हणाली. म्हणजे अहो पण डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांना बरं वाटेल असं नाही का सांगितलं तुम्ही? सगळं सांगितलं ग, पण तिने एक वेगळंच खोल डोक्यात घेतलंय. कोणतं? ती म्हणाली जोपर्यंत माझं लग्न ठरत नाही तोपर्यंत ती कोणत्याही डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेणार नाही. दादा
काय रे दादा, असं का बसलायस? बरं वाटत नाहीये? काय झालं? नाही रे, पण बरं झालं तू आलास. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. मामन, या सगळ्याचं काय करायचं खरंच कळत नाही. माझी अवस्था अभिमन्यू आणि अर्जुनासारखी एकाच वेळी झाली. म्हणजे या हॉटेलच्या कामात इतकं झोकून दिलंय स्वतःला, चक्रव्यूहात शिरल्यासारखं वाटतंय. त्यातून बाहेर कसं पडायचं कळत नाही. समोर सगळी आपलीच माणसं, कोणाकोणाशी भांडलो. आधी भावाशी भांडलो, आता भाऊजाईशी भांडतोय. त्या आतेबाईंचा आजार बळावलाय, ती औषधं घ्यायला तयार नाही. त्यासाठी माझ्या लग्नाचा हट्ट धरलाय. काय करावं खरंच काही कळत नाहीये. विचार करून करून डोकं बधीर झालंय माझं. जानकीने मला सांगितलं तेव्हा मलाही धक्काच बसला. या सगळ्या गोष्टींवर काय कमी विचार केलाय का आपण? पण कुठलाही तोडगा काढला की पुन्हा एकदा आपण पहिल्या ठिकाणी आहोत तिथे येऊन थांबतोय. वास्तविक बघ ना दादा, आता ह्या सुगंधानी सहाय्य करणं, आत्याबाईचा आजार, ती छोट्या छोट्या गोष्टी होत्या. सही केली असती तिने, आत्याने वेळच्या वेळी औषधं घेतली असती तर. पण ह्या छोट्या गोष्टीच आपल्या पुढे आता समस्या म्हणून उभ्या राहिलेल्या आहेत. काय करायचं आणि कसं करायचं? एक वेगळाच विचार माझ्या मनात आला. म्हणजे मी वाकनिसांशी बोललो, जानकी अमृताशीही बोललो, आणि माझं मत ठाम झालंय. ह्या सगळ्यातून कायमस्वरूपी तोडगा काढायचा असला तर काही निर्णय आपल्याला कठोरपणे घ्यावे लागतील. कारण शेवटी आपला हेतू साध्य झाल्याशी आपल्याला मतलब आहे. पण मग नक्की काय विचार केलायस तू? ते सांगतोच मी तुला. पण त्याआधी अजून एक महत्वाचं काम, म्हणजे मारुतरावांचा फोन आला होता. मी त्यांना सुद्धा आपल्या सगळ्या अडचणी सविस्तरपणे सांगितल्या. त्यांनी तितका वेळ सुद्धा दिला मला, आणि त्यांनी जो तोडगा सुचवला तो खरंच उत्तम आहे असं मला वाटतं. त्याप्रमाणे आपण वागलो, सगळ्या अडचणी दूर होतील. बोललात तुम्ही वामनदादांशी? काय म्हणाले ते? आमचं दोघांचं ठरलंय, तू नको काळजी करूस. आत्याबाईंच्या उपचारांबद्दल बोललात का तुम्ही? हो, त्याला सांगितलं मी. त्या दिल्लीच्या डॉक्टरांविषयी सुद्धा बोललो. तो म्हणाला मी बोलतो आत्याबाईशी. त्यांनी ना निदान आत्ताच्या गोळ्या तरी व्यवस्थित घेतल्या पाहिजेत, तर काहीतरी फरक पडू शकेल. हेही सांगितलं मी त्याला. आता तो बोलणार आहे ना. जानकी, अजून एक गोष्ट म्हणजे बँगलोरला माझं एक महत्वाचं काम होतं. मला जाता येईल की नाही शंका होती, पण अमृता म्हणाली की मी जाते आणि ते काम करते. मी म्हटलं ठीक आहे, तिला जर कामाचा अनुभव मिळणार असेल, शिकायला मिळणार असेल तर तिनं जरूर शिकावं. खरंच जाऊ देत तिला, रमेल आणि ती तिकडे. गेले कित्येक दिवस आपण म्हणत होतो की उदास असते, एकटे एकटेपणा जाणवत असणार ना तिला. बरं आहे, कशात तरी मन रमवतीये, आणि माझी खात्री आहे चांगलं काम करेल ती. मी सुद्धा तोच विचार करतोय. कधी निघतीये ती? आज संध्याकाळचीच फ्लाईट आहे तिची. आजच निघतीये एवढ्या घाईने? हो अगं, ती इतका इंटरेस्ट घेऊन जायला तयार होती, तर मी तिथल्या माझ्या सहकार्यांना फोन केला. ते म्हणाले की जर ती येतच असेल तर 2 दिवस आधीच येऊ देत, तिला ग्राउंड वर्क सुद्धा चांगल्या पद्धतीने पाहता येईल. मग मी वाकनिसांना फोन केला आणि तिचं लगेच तिकीट करून टाकलं. तिला आवरावरी करायला जरा मदत कर. म्हणजे काय? ती मी करीनच. किती दिवसांसाठी चालली आहे? 15-20 दिवस तरी लागतील. तू जरा तिला आवरावरी करायला मदत कर ना. तोपर्यंत तिला काही कागदपत्र द्यायचे ते मी घेऊन येतो. ठीक आहे. नीट जा, काळजी घे. बाबा, अगं ठीक आहे ग, मोठ्या मोहिमेवर चालली आहेस, यशस्वी हो. आणि बाबा कामासाठी चालले मी, मोहिमेवर जाते वगैरे म्हणू नका. मला उगाच युद्धाला जात असल्याचा फील येतो. हल्लीच्या काळात युद्ध होतात का? म्हणून आपण काय करायचं, एखाद्या प्रोजेक्टसाठी जाताना
युद्धावर चाललोय असंच समजायचं म्हणजे प्रोजेक्ट यशस्वी होतं हं? हो माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या हळूहळू तू उचलतेस. खूप बरं वाटतं, खूप आनंद होतो. तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलाय खरा, पण खरं म्हणजे मी तुमच्या इतकं चांगलं काम करेन की नाही याबद्दल शंकाच वाटते मला. त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं काम करशील माझी खात्री आहे. फक्त एक गोष्ट कर, इकडची काळजी करू नकोस, तिकडे पूर्ण लक्ष दे. बरं, तिकडे माझा एक मित्र आहे राघवन म्हणून, तुला काही अडचण आली तर त्याला फोन कर. हो आणि आपल्या प्रोजेक्टच्या संदर्भात काही अडचण आली तर मला किंवा वाकणीसांना फोन कर. ते राजस्थानला काढलेले फोटो तू घेतलेस ना बरोबर? हो सगळं घेतलंय. मुळात बॅग भरत असताना जानकी माझ्यासोबत होती, त्यामुळे विसरण्याचा प्रश्नच येत नाहीये. चला निघू, वामन काका वाट बघत असेल बाहेर. चला. अमृता, बघा अमृता चल ना, अगं विमान थांबणार आहे का तुझ्यासाठी? चला. का ना मला तर खरंच वाटलं नव्हतं रे हे किल्लेदार आपल्याला परत घरात घुसू देतील म्हणून. पण आता मी नुसती परत घरात आली नाहीये, त्यांच्या डोक्यावर मिरे वाटणारे आयुष्यभर. मग माझ्या अपमानाचं कसं उपटं काढते या किल्लेदारांकडनं मी आता. आणि तुझ्या सही बेगर ते रामावतीच्या हॉटेलची एक ईट बी रचू शकत नाही. त्यामुळे तुझ्या पुढे गोंडा गोळण्याशिवाय त्यांना पर्यायच नाही. पण एक लक्षात ठेवायचं, तुला जे पाहिजे ते हासिल झाल्याशिवाय जीव गेला तरी पेपरवर सह्या करायच्या नाही. पण का ना एका सहीसाठी किती दिवस ताट कळवायचं रे त्यांना? नाही म्हणजे काहीतरी ठरवायला पाहिजे आपल्याला. आपली एकदा का ग्रह फिरले ना, 12च्या भावाचा वापर. आणि म्हणून सावध राहायला हवं. नाहीतर तो नरसिंह आता शांत वाटत असेल पण कधी गर्जना करेल सांगता येत नाही. आणि एकदा का त्यानं नख काढली की भल्या भल्यांना सोळ की पळ करून सोडतोय तो, तिथं आपली काय कथा. तुम्हाला मोठ्या साहेबांनी बोलवलंय दोघांनी. त्यांना म्हणावं आम्हाला येळ नाही, आमचं टायमिंगचं शेड्यूल एकदम बिझी आहे. तर मी काय म्हणत होतो, काय उभा इथं काय दिवाळी वेळ पाहिजे का काय? चालली साहेबांनी तुम्हाला आत्ताच्या आत्ता यायला सांगितलंय. गा 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 काय सरकार बिरकार कोसळला का काय? हा पण त्यांना म्हणावा सरकारमध्ये कुठली जबाबदारी घ्यायला आपल्याला टायमिंगच नाही. मी काय म्हणत होतो, तुम्ही येताय की तसं जाऊन सांगू साहेबांना? नाही येतो आम्ही, येतो होय पुढं. तुमचं जे काही सामान वगैरे आहे ते आवरा आणि संध्याकाळच्या आत या घरातून चालते वा. चहा. वामनदादांचा फोन आला होता, अमृताचं विमान सुटलंय, ते तिकडे गेल्यावर तुम्हाला फोन करणार. चला. अमृता, तिचं कौतुक वाटतं मला आता. माझ्यावर त्या सगळ्या जबाबदाऱ्या आता ती समर्थपणे पार पाडणार आहे. एक बाप म्हणून खूप आनंद होतो मला. आणि एक आई म्हणून मला सुद्धा खूप आनंद होतोय. आहेच ती हुशार, सगळं करेल व्यवस्थित. बरं चालू द्यात तुमचं, मी आले. आम्हाला बोलवलत का? तुमचं जे काही सामान वगैरे आहे ते आवरा आणि संध्याकाळच्या आत या घरातून चालते वा. हो पण साहेब ते आता पण नाही बीड नाही,
वाड्याच्या कागदपत्रांवर सह्या करणार नाहीस असं म्हणत होतीस ना, आडमुठेपणा करत होतीस ना, मग मी प्रश्नच संपवून टाकला. आता तुझ्या कोणत्याही सह्यांची गरजच नाही मला. आता तुझ्याकडे फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे तुमचं चंबू गव्हाळा आवरायचं आणि इथून निघायचं. साहेब असं कसं काय करू शकत तुम्ही? सुगंधाच्या सहीशिवाय हॉटेलचं काम पुढे जाऊच शकत नाही. आणि कायद्याप्रमाणे परशु शेठच्या वाटणीचे 2 करोड सुगंधाला मिळायलाच पाहिजे, नाही काय? कायद्याच्या गोष्टी तू मला शिकवण्याची गरज नाही. हॉटेलचं काम केव्हाच सुरू झालंय. लय माज आला होता ना तुम्हाला. एका सहीसाठी वेठीस धरलं होतंस मला. तर भोगा आपल्या कर्माची फळ. आणि काहीही न करता जे 2 करोड रुपये देणार होतो ना, विसरत ते एक छदा मिळणार नाही. साहेब कोर्टात गेलो ना, निकाल आमच्याच बाजूने लागेल. जा 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 कोर्टात जा. एखादा चांगला वकील बघ, माझ्या विरुद्ध केस ठोका. बघू निकाल कोणाच्या बाजूने लागतोय ते. गपकी नाही हो साहेब, हात जोडते तुमच्या समोर. असा अन्याय नका करू आमच्यात. आम्हाला घरातनं बाहेर नका काढू साहेब. आम्ही रस्त्यावर येऊ. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही आमच्याकडं ना घर ना. साहेब असं नका करू. काय ना सांग की साहेबांना. साहेब जानकी ताई तू तरी सांग की त्यांना. ती काही बोलणार नाही. बडबड करत बसू नका. जा. ज्यांच्या जीवावर तुम्ही उड्या मारत होतात ना, ते तरी तुमच्या पाठीशी उभे राहतात का बघायचंय मला. माझ्याजवळ वेळ नाही तुमच्याशी बोलायला. आता 10 वाजलेत. संध्याकाळी 4 नंतर तुम्ही घरात दिसता कामा नये. घरात दिसता कामा नये. निघा. सुगंधी चल. आता बुडत्याला एकच काडीचा आधार, अहिल्याताई. तिचा उद्धार करणारा राम तिला भेटेल तेव्हा भेटेल. आधी ती आपला उद्धार करते का बघायला पाहिजे. मला काही कळत नाही रे. काय झालंय या सगळ्या किल्लेदारांना. कालपर्यंत सगळे गपगार होते. आज अचानक काय होतं असं आठवली. आयुष्यात ना उठवायला निघालेत आपल्याला. आता बुडत्याला एकच काडीचा आधार, अहिल्याताई. तिचा उद्धार करणारा राम तिला भेटेल तेव्हा भेटेल. आधी ती आपला उद्धार करते का बघायला पाहिजे.
अरे पण ती खडूस बाया कशाला आपल्याला मदत करते? अगं तिचा हात धरून तर बघू, नाही तर धरू तिची मान. आहे काय त्याच एवढं? पेटून येते त्यांना. एक मिनिट, अशी पॉलिशिंग आणि फिनिशिंग चेहऱ्यान जाऊ नकोस. भीक मागायला चल्यासारखी चेहरा करून जा, भिकारणी सारखी. अशी ऍक्टिंग कर, अशी ऍक्टिंग कर की त्या आईल्या नावाच्या दगडाला पाझर फुटला पाहिजे.